आज तुमच्यासाठी घेऊन आलोय भाग 5चं लेक्चर। आतापर्यंत आपण भाग 4 घेतलेत। तुम्हा सर्वांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होत असेल। ही जी काही स्पेशल महावितरण मराठी PYQ सिरीज आहे, तर ही आपल्याला प्रवीण कळ क्लासेस या यूट्यूब चॅनलवर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्याला सुरू ठेवायची आहे। तुमचा मिळणारा भरगच्च प्रतिसाद या सर्व गोष्टींना समोर ठेवून, विद्यार्थ्यांचं हित या सर्व गोष्टींना समोर ठेवून ही सिरीज आपण सुरूच ठेवणार आहोत। ज्या विद्यार्थ्यांनी अजून प्रवीण कळ क्लासेस हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी आवर्जून करा। ज्या विद्यार्थ्यांनी लक्ष मराठी अकॅडमी पुणे हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी ते पण करा, जेणेकरून दोघं चॅनलचा तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार। नमस्कार, मी लक्ष्मण चौधरी सर्वांचं आजच्या सेशनमध्ये सहर्ष स्वागत करतो। चला, आज आपल्याला काही भन्नाट ट्रिक्स अभ्यासायचे आणि त्याच्या माध्यमातून उत्तर काढायचे। मग आता भाऊ या नामाचे सामान्य रूप सांगा। आता सामान्य रूप म्हटल्यानंतर ही कन्सेप्ट तुमची क्लिअर असावी। सामान्य रूप म्हणजे काय असतं, कशाला म्हणतात, पेपरमध्ये या घटकावरती बऱ्याचदा प्रश्न विचारले गेलेत मित्रांनो। सामान्य रूप म्हणजे काय, तर एकदम साध्या सोप्या सरळ शब्दामध्ये ऐका। विभक्तीचे प्रत्यय, विभक्तीचे प्रत्यय अगदी सर्वांना माहिती आहे। विभक्तीचे प्रकार सर्वांना माहिती आहे। प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन। प्रथमामध्ये प्रत्यय काही येत नाही। द्वितीय विभक्ती, द्वितीय विभक्तीमध्ये सलाते, सलानाते। तृतीय विभक्ती ने, एशी, निशी, ही, ई। चतुर्थीमध्ये सलाते, सलानाते। ओके। पंचमीमध्ये ऊन, हून। षष्टीमध्ये चा, ची, चे, झा, झी, जे, चे, चाची, जे, झाजी। बरोबर। सप्तमीमध्ये तैया, तैया। अशा प्रकारचे प्रत्यय इथे विभक्तीची प्रत्यय त्याला म्हणतात। मला सामान्य रूप म्हणजे काय ते मला सांगायचं आहे की विभक्तीचे प्रत्यय जुळण्या अगोदर त्या नामाच्या मूळ रूपात बदल होणे, याला मराठीमध्ये काय म्हणतात, तर याला मराठीमध्ये सामान्य रूप म्हणतात। एकदम साधं उदाहरण देतो मी तुम्हाला। आपल्याला उदाहरण तर दिलंय भाऊ, बरोबर। मग याचं सामान्य रूप काय आहे एक उदाहरण तुम्हाला देतो बघा। उदाहरणार्थ अशा पद्धतीने आपण लक्षात घेऊ शकतो की समजा आता दार आहे, दार हा शब्द आहे, तर दार या शब्दाला मला त हे विभक्तीचं प्रत्यय जोडायचं आहे। मग दार या शब्दाला त हे विभक्तीचं प्रत्यय जोडण्याच्या अगोदर त्याच्या मूळ रूपामध्ये बदल करावा लागणार आहे की दारचं मला त्याचं सामान्य रूप करावं लागेल आधी, आणि त्याच्यानंतर ते प्रत्यय मला त्याला जोडता येणार आहे। दारचं सामान्य रूप करावं लागणार आहे दारा। मग दारा हे सामान्य रूप केल्यानंतर पुढे त्या ठिकाणी त्याला विभक्तीचं प्रत्यय तुम्ही जोडू शकतात, ते म्हणजे त। म्हणजे इथं दिलेला शब्द अशा पद्धतीने लिहिता येणार आहे की दारात। म्हणजे सांगण्याचा उद्देश काय की एखादं विभक्तीचं प्रत्यय जेव्हा जेव्हा आपल्याला जोडायचं आहे तेव्हा त्याच्या मूळ रूपामध्ये आधी आपल्याला बदल करावा लागतो, ते प्रत्यय जोडण्याच्या आधी। मग त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, तर त्याला मराठीमध्ये सामान्य रूप म्हणून ओळखले जाते। म्हणजे जर आपण आता भाऊ म्हटलं, काय प्रत्यय शब्द आहे, मूळ शब्द भाऊ असा मूळ शब्द आहे। मग आता भाऊ या मूळ शब्दाला मला समजा चा जोडायचा आहे, चा षष्टी विभक्तीचं प्रत्यय त्या ठिकाणी मला जोडायचं आहे। मग आता त्याचं सामान्य रूप काय होणार आहे, विभक्तीचं प्रत्यय जोडण्याच्या आधी सामान्य रूप काय करावं लागणार, तर त्या दिलेल्या नामाचं सामान्य रूप करावं लागणार आहे काय करावं लागणार आहे, भावा। मग भावा हे त्याचं सामान्य रूप झालं, त्याच्यानंतर मग तुम्ही विभक्तीचं प्रत्यय जोडू शकतात भावाचा, बरोबर। भावाचा विजय झाला, भाऊचा, ते व्याकरणिक दृष्ट्या आपल्याला जर स्पेसिफिक परिपूर्ण अर्थाचं जर तिथनं प्रकट करून घ्यायचं असेल तर आपल्याला सामान्य रूप अशाच पद्धतीने तयार करायला लागतं। किंवा त्या ठिकाणी भावा तुम्ही ला विभक्तीचं प्रत्यय सुद्धा त्याला तुम्ही जोडू शकतात भावाला। म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला विचारलेलं आहे की भाऊ या नामाचे सामान्य रूप सांगा, तर पर्याय क्रमांक 2 हे त्याचं सामान्य रूप आहे। अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 1चं उत्तर पर्याय क्रमांक 2 होतं। फक्त माझा कन्सेप्ट इथं एकच होता की उद्या दिवशी महावितरणला प्रश्न विचारला की सामान्य रूप कोणत्याही नामाचं कोणत्याही शब्दाचं विचारलं तर विभक्तीचा प्रत्यय जोडण्याच्या अगोदर त्याच्या मूळ रूपामध्ये होणार बदल म्हणजे सामान्य रूप। ओके, मी अपेक्षा करतो सर्वांना ही कन्सेप्ट समजली असेल। या पुढे आता बघा, आता पुढे प्रश्न विचारलाय उभयान्वयी अव्ययावरती। आता उभयान्वयी अव्यय म्हटल्यानंतर अगोदर कन्सेप्ट क्लिअर करून देतो, त्याच्यानंतर मग आपण पुढे मार्गस्थ होऊया। उभयान्वयी अव्यय, ओके, उभयान्वयी अव्यय अशा दोन गोष्टी आहेत।
आता उभयान्वयी अव्यय म्हणजे काय, तर तुम्हा सर्वांना माहिती आहे की उभय आणि एक शब्द महत्त्वाचा काय आहे, अन्वय. अशा दोन गोष्टी, दोन शब्द एकत्र आलेली आहेत. उभय म्हणजे दोन आणि त्याच्यानंतर अन्वय म्हणजे काय, तर अन्वय म्हणजे संबंध. ह्या दोन म्हणजे दोन शब्दांचा, दोन वाक्यांचा संबंध ज्या अव्ययातून दर्शवला जातो त्याला उभयनिष्ठ अव्यय म्हणतात. कन्सेप्ट तुमची प्रॉपर क्लिअर असली पाहिजे. उभय म्हणजे दोन, अन्वय म्हणजे संबंध. मग कोणते दोन प्रकार पाडले जातात इथं मुख्य, ते दोन प्रकार पाडले जातात. सर्वात पहिला जो येतो तो प्रधानत्व बोधक येतो, प्रधानत्व बोधक उभयनिष्ठ अव्यय. आणि जो दुसरा प्रकार येतो तो म्हणजे गौणत्व बोधक उभयनिष्ठ अव्यय. गौणत्व बोधक, प्रधानत्व बोधक आणि दुसरा प्रकार आहे गौणत्व बोधक. प्रधानत्व बोधक मध्ये किती प्रकार पडतात रे मित्रांनो, 4. सर्वात पहिला प्रकार येतो तो म्हणजे समुच्चय बोधक, समुच्चय बोधक. त्याच्यानंतर नंबर 2 मध्ये येतो विकल्प बोधक. नंबर 3 परिणाम बोधक. नंबर 4 न्यूनत्व बोधक. असे 4 प्रकार पडतात. या प्रत्येक प्रकारामध्ये येणारे जे काही अव्यय आहेत ते अव्यय त्या त्या अव्ययाने जुडलेली असतात, म्हणजे ती अव्यय येत असतात. म्हणजे जर आपण आता आणि, व, त्याच्यानंतर शिवाय, आणखी, अन, न अशा प्रकारची अव्यय जर आपण लक्षात घेतली तरी समुच्चय बोधक मध्ये येतात. समुच्चय म्हणजे काय की दोन शब्द किंवा दोन वाक्य यांचा मिलाप करणं म्हणजे समुच्चय. त्याच्यानंतर विकल्प बोधक मध्ये कोणकोणते येतात तर तुम्हाला सर्वांना मागच्या लेक्चरला मी सांगितलं असेल. विकल्प बोधक मध्ये येताना किंवा, अथवा, वा, अगर, बरोबर, ही विकल्प मध्ये येतात. विकल्प मध्ये काय असतं, पर्याय असतो. विकल्प म्हणजे काय तर पर्याय, म्हणजे हे किंवा ते दोघांपैकी एक अशा प्रकारची रचना तिथे आलेली असते. परिणाम मध्ये काय, पहिल्या वाक्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यावरती होत असतो. म्हणजे कशा पद्धतीने, म्हणून, यास्तव, सबब, तस्मात, त्यामुळे, अतएव अशा प्रकारचे अव्यय त्यामध्ये येत असतात. त्याला परिणाम बोधक म्हणतात. न्यूनत्व मध्ये काय, न्यूनत्व एक कमीपणा दर्शवलेला असतो. परंतु, परी, परंतु, परी, पण, बाकी, किंतु अशा प्रकारचे अव्यय त्यामध्ये समाविष्ट होतात. मग आता प्रधानत्व बोधक म्हणजे काय तर पहिलं वाक्य असतं, दुसरं वाक्यही स्वतंत्र असतं. पहिल्या वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या वाक्यावर अवलंबून राहावे लागत नाही, त्याला प्रधानत्व म्हणतात. प्रधान म्हणजे तो मुख्य असतो. म्हणजे पहिल्या वाक्याचा अर्थ दुसऱ्या वाक्यावर पूर्ण करण्यासाठी अवलंबून राहावे लागत नाही. मग गौणत्व बोधक मध्ये काय तर गौण म्हटल्यानंतर काय, कमीपणा असतो. मग कुठे तर बघा आता जी काही रचना त्या ठिकाणी आलेली आहे तर ती बघा. आता सर्वात पहिला प्रकार येतो स्वरूप बोधक, म्हणजे पहिल्या वाक्याचं स्वरूप दुसऱ्या वाक्यातून स्पष्ट होत असते. मग यामध्ये येणारी अव्यय कोणकोणती आहेत, म्हणून, म्हणजे आणि की, जे, ही अव्यय त्यामध्ये येत असतात. म्हणजे मी जर असं म्हटलं की श्रीराम म्हणून एक राजे होते, बरोबर. मग आता आपण अशा पद्धतीने म्हणतोय की पहिल्या वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या वाक्यावर अवलंबून राहावं लागते, त्याला गौणत्व बोधक म्हणतात. परत दुसरा प्रकार यामध्ये येतो नंबर 2 मध्ये. स्वरूप झाल्यानंतर उद्देश्य बोधक. उद्देश्य बोधक मध्ये हीच अव्यय आलेली असतात, म्हणून, यास्तव, बरोबर, सबब आणि कारण, का, की, ही अव्यय इथे पण समाविष्ट होतात. नंबर 3 मध्ये स्वरूप झालं, उद्देश्य झालं, कारण बोधक. कारण बोधक मध्ये 3च अव्ययांचा समावेश होतो, कारण, का आणि की. त्याच्यानंतर नंबर 4 मध्ये कारण झाल्यानंतर शेवटी येतं संकेत बोधक. अशा या 4 प्रकारांचा समावेश त्यामध्ये केला जातो. त्यामध्ये रचना हीच असते, जर, तर, जरी, तरी. अशा प्रकारे गौणत्व बोधक आणि प्रधानत्व बोधक या दोन्ही गोष्टी अशा पद्धतीने क्लिअर करता येतात.
म्हणजे जर आपण आता लक्षात घेतलं तर या 4 प्रकारांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची अव्यय, वेगवेगळ्या प्रकारची वाक्य जोडलेली असतात. पहिलं वाक्य मरावे परी कीर्तिरूपी उरावे. आता परी आलेला आहे, परी कुठे दिसतोय तर सर्वांना दिसत असेल. परी कोणत्या भागामध्ये तो आलाय तर तो न्यूनत्व भागामध्ये आलाय, म्हणजे न्यूनत्व बोधक मध्ये त्याची रचना झालेली आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असल्या पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं की एका वाक्यामध्ये न्यूनत्व म्हणजे या शब्दाचा अर्थ काय होतो रे मित्रांनो, तर एका वाक्यामध्ये कुठेतरी कमीपणा दर्शवलेला असतो. 2 वाक्य जोडलेली असतात पण त्यातील एका वाक्यामध्ये कुठेतरी कमीपणा आलेला असतो. म्हणजे बघा, मरावे परी कीर्तिरूपी उरावे, म्हणजे आपण मेलो तरी आपली कीर्ती जी काही आहे ती अजरामर असली पाहिजे, असं त्याचा अर्थ प्रकट होतोय. म्हणून पर्याय क्रमांक 3च हे त्याचं योग्य उत्तर का आहे हे त्याचं विश्लेषण मी ते तुम्हाला सांगितले. त्याच्यानंतर पुढे आता प्रश्न क्रमांक 3 काय सांगतोय, पुढील उद्गारार्थी वाक्याचे अचूक विधानार्थी वाक्य तयार करा. आता तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे वाक्यांच्या प्रकारावरती, आणि वाक्यांच्या प्रकारची कोणत्या घटकावरती प्रश्न विचारलाय तर रूपांतरणावरती प्रश्न विचारलाय. मागे एमपीएससीने एक प्रश्न विचारला की वाक्य रूपांतरण म्हणजे काय असतं. तर वाक्य रूपांतरण म्हणजे काय तुम्हाला हे माहिती असावं. वाक्य रूपांतरण म्हणजे काय मित्रांनो, की एका वाक्याचं दुसऱ्या वाक्यामध्ये जेव्हा तुम्ही रूपांतरण करताय तर दुसऱ्या वाक्यामध्ये रूपांतरण करत असताना त्याचा मूळचा जो काही अर्थ असतो तो मूळचा अर्थ जशाच्या तसा ठेवावा लागतो. त्याच्यामध्ये बदल करण्याचा अधिकार आपल्याला अजिबात नसतो. याला वाक्य रूपांतरण असं म्हटलं जातं. मग आता इथे विचारलेलं काय आहे आपल्याला, तर एक उद्गारार्थी वाक्य दिलेलं आहे आणि त्याचं तुम्हाला काय बनवायला सांगितलं आहे ते विधानार्थी वाक्य. विधानार्थी वाक्य तुम्हाला सर्वांना माहिती आहे की साधं विधान असते. वाक्याच्या रचनेच्या शेवटी पूर्ण विराम आलेला असतो, बरोबर. अशा प्रकारची रचना विधानार्थी वाक्याची असते. सविस्तर विधानार्थी वाक्यावरती प्रश्न विचारल्यानंतर त्या सर्व गोष्टी तर आपण चर्चा करणारच आहोत, त्याबद्दल काही अडचण नाही. ओके, मग आता आपल्याला उदाहरण काय विचारलं आहे, आज गाडीत कोण गर्दी. कोण गर्दी म्हटल्यानंतर याचा अर्थ तुम्ही लक्षात घेतलं असेल की कोण म्हटल्यानंतर याचा अर्थ इथं आलेला आहे खूप गर्दी, बरोबर. मग आता उद्गारार्थी वाक्य म्हटल्यानंतर काय, कशाला म्हणतात आणि उद्गारार्थी वाक्य ओळखण्याची महत्त्वाची खूण सर्वांना माहिती आहे. ट्रिकच्या माध्यमातून जा की समजा हे उद्गारार्थी वाक्य म्हटल्यानंतर अगदी सर्वांना माहिती आहे की ज्या वाक्यरचनेच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह आलेलं असते, म्हणजे मनातील ज्या काही भावना असतात त्या मनातील भावना अचानकपणे प्रकट करण्याची काही रचना असते, त्याला मराठीमध्ये उद्गारार्थी वाक्य म्हणून ओळखले जाते. म्हणजे घरातून निघताना किंवा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची पूर्वकल्पना, पूर्वतयारी आपल्या डोक्यामध्ये नसते की मला असं बोलायचं आहे, मला असा प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये येणार आहे किंवा पुढे चालल्यानंतर मला असं काही दिसणार आहे. बापरे, आता मी जर असं म्हटलं बापरे केवढा मोठा साप, म्हणजे घरातून आपण निघताना असा विचार केला होता का की मला साप दिसणार आहे, मग मी बोलणार आहे, असं कुठल्याही प्रकारची पूर्वकल्पना इथं नसते, पूर्वतयारी नसते. मनातील ज्या काही भावना असतात त्या अचानकपणे प्रकट होतात, तेव्हा जी रचना तयार होत असते त्याला मराठीमध्ये उद्गारार्थी वाक्य असं म्हटलं जातं. मग त्याच उद्गारार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्यामध्ये तुम्हाला रूपांतरण करायचं आहे. मग त्या उद्गारार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतरण करताना काय करावं लागते, तर त्या उद्गारार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतरण करताना वाक्यरचनेच्या शेवटी आलेलं जे काही उद्गारार्थी चिन्ह आहे ते काढून टाकायचं असते. त्याच्यामध्ये तो जो काही आलेला उद्गार आहे तोही त्या ठिकाणी काढून टाकायचा असतो, बरोबर. आणि त्याच्यानंतर मग त्या दिलेल्या उद्गारार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतरण करायचं असते. सर्वांना एक महत्त्वाची सूचना आहे, ज्या विद्यार्थ्यांनी ज्यांना मराठी शिकायचं आहे तर मराठी महावितरणची जी काही फीज आहे तर फीज मी आता वाढवलेली आहे, पण अजून 2 दिवस त्याच फीमध्ये म्हणजे तीच ऑफर मी ठेवतो आहे. 499 रुपयामध्ये बॅच तुम्हाला उपलब्ध असणार आहे. त्याच्यामध्ये 100 ते 125 परिपूर्ण TCS IBPS पॅटर्न महावितरण स्पेशल महावितरण बॅच मी त्यामध्ये बनवलेली आहे. लक्ष्य मराठी अकॅडमीचं आपलं ॲप्लिकेशन आहे, सरांच्या ॲपमध्ये आपली बॅच आहे प्रवीणकर क्लासेसच्या. ज्यांना घ्यायचे त्यांनी 2 ते 3 दिवसामध्ये बॅच खरेदी करून घ्या. कुठेही रिस्क घेऊ नका. 10 प्रश्न 20 मार्कांचा विषय आहे. आपले 499 रुपये बऱ्याच ठिकाणी खर्च होऊन जातात, आपल्याला कळत पण नाही. पण त्या 499 रुपयामध्ये तुम्हाला नोट्स पण भेटत आहे, 100-125 लेक्चर पण भेटत आहे, काही लाईव्ह लेक्चर सुद्धा तुम्हाला तिथे अभ्यासाला मिळणार आहे. पुढे जी काही आपली टेस्ट सिरीज सुरू होते PYQ टेस्ट सिरीज, बरोबर, त्या PYQ टेस्ट सिरीजमध्ये सुद्धा तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. ओके, त्यामुळं मागे राहू नका, आवर्जून बॅच घेऊन टाका. ओके, त्याच्यानंतर 2 दिवसानंतर ही जी काही फीज आहे ही फीज पुढे वाढणार आहे. ओके, त्याच्यामुळे आत्ताच बॅचला त्या ठिकाणी ॲडमिशन घेऊन टाका. ओके, चला जाऊया पुढे. काही अडचण असेल तर हा नंबर माझा आहे, या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. 9096 75 56 52. ओके, त्यानंतर पुढे बघा, आता आज गाडीत आतोनात गर्दी होती. आता या आज गाडीत कोण गर्दी म्हटल्यानंतर त्याचा अर्थ होतोय खूप गर्दी होती, म्हणजे आतोनात अशा पद्धतीने आपण घेऊ शकतो. वाक्यरचनेच्या शेवटी पूर्णविराम आलेला आहे.
आणि वाक्याची रचना जी काही आहे ती साध्या पद्धतीने करण्यात आलेली आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. आज गाडीत गर्दी होती, आज गाडीत गर्दी होती का हे तर काही येऊ शकणार नाही, आणि असणार का हेही येऊ शकणार नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 4 आहे, खडाष्टक या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय. खडाष्टक म्हटल्यानंतर खडाष्टक आपण म्हणतो ना की पहिला पर्याय 2 व्यक्तींमधली वैर आहे, गर्विष्ठ व्यक्ती आहे, चणचण आहे आणि अंधाधुंद आहे, बरोबर. तर आता खडाष्टक या दोघांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये खडाष्टक झाले, किंवा या दोघांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये खडाष्टक आहे. 2 मित्र असतात, त्यांच्यामध्ये वैर असतो. वैर म्हणजे काय की थोडं वैचारिक मतभेद असतात, किंवा त्या ठिकाणी 2 व्यक्ती असतात, त्यांच्यामध्ये खूप मोठा वैर असतो. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की या दोघांमध्ये खूप मोठा खडाष्टक आहे. खडाष्टक आहे म्हणजे काय की त्या दोघांमध्ये खूप मोठ्या प्रमाणातला वैर आहे. म्हणजे अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 4 होता. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 5 आहे बघा, 2018 MPSCने विचारलेला प्रश्न होता हा. मला जरा झोपू दे, आज रविवार आहे, यात कोणता व्यंगार्थ नाही. आता तुम्हाला माहिती असावं की अभिधा, व्यंजना आणि लक्षणा, बरोबर. जे काही अभिधा, व्यंजना, लक्षणा हे 3 शब्द शक्तीचे प्रकार आहेत. अभिधा, व्यंजना, बरोबर, त्याच्यानंतर लक्षणा, ह्या 3 जे शब्दशक्तीचे प्रकार आहे यावरती प्रश्न खूप वेळेस विचारला जातो. मग ह्यावरती प्रश्न घेण्यामागचं कारण आता वाच्यार्थ म्हणजे याचा हा अत्यंत महत्त्वाचा गुण आहे. सरळ सरळ वाचल्यानंतर सरळ सरळ अर्थ प्रकट होणं म्हणजे त्याला वाच्यार्थ म्हणतात. मी आज साप पाहिला म्हणजे एकच अर्थ प्रकट झाला पाहिजे की सरपटणारा प्राणी पाहिला, समजलं का. म्हणजे अशा पद्धतीने एकच अर्थ प्रकट होतो, सरळ सरळ तोच अर्थ प्रकट होतो, त्याला अभिधा असं म्हटलं जातं. ओके, अभिधा शब्दांची शक्ती म्हटलं जातं. व्यंजना म्हणजे काय की त्याच्याशी मिळता जुळता दुसरा अर्थ प्रकट केला जातो. ओके, म्हणजे मूळ अर्थाला बाधा न आणता, याचा जो काही त्या ठिकाणी वाचण्यासाठी जी काही रचना मूळ अर्थाला बाधा न आणता, बरोबर, तिथं फक्त व्यंग निर्माण केला जातो आणि त्याच्याशी मिळता जुळता जो काही दुसरा अर्थ आहे तो प्रकट केला जातो. म्हणजे अशा पद्धतीने याला मराठीमध्ये व्यंगार्थ म्हणतात. आणि त्यानंतर लक्षणा म्हणजे काय, मूळ अर्थाला बाधा आणून जो अर्थ प्रकट करण्याची काही शक्ती असते त्याला म्हणतात लक्षणा. त्याला काय म्हणतात, लक्षणा म्हणतात. म्हणजे मूळ अर्थाला बाधा आणली जाते. म्हणजे कसं की आम्ही गहू खातो, आता गहू खातो म्हणजे घेतो गहू रोज ना खातो का, नाही. गहू खातो म्हणजे काय तर त्या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट आहे की त्या गव्हापासून बनविलेल्या ज्या काही पोळ्या आहेत त्या पोळ्या आम्ही खात असतो. म्हणजे मूळ अर्थाला बाधा इथं लक्षणा शब्दांच्या शक्तीमध्ये आणली जाते. बाबा ताटावर बसा म्हणजे येऊन ताटावर बसा का, तर नाही. बाजूला जे काही त्या ठिकाणी सतरंजी टाकलेली असेल किंवा ताटाच्या बाजूला बसा, ताटावर बसा असं म्हटलं जात नाही. म्हणजे मूळ अर्थाला इथे बाधा आणली जाते. अभिधामध्ये सरळ सरळ अर्थ प्रकट केला जातो. एवढा वेळ आपल्याकडे नाही आहे, मी सविस्तर तुम्हाला सांगितलं असतं. त्याचे उपप्रकार सुद्धा आहे, ते मी बॅचमध्ये एकदम डिटेल घेतलेली आहे, एकदम सोप्या भाषेमध्ये उपप्रकार सांगितलेली आहे. तुम्हाला या अभिधा शब्दशक्तीचं 1-2 प्रश्न जरी विचारला तरी तुमच्या बॅचची फी तुमची वसूल एकदम नथिंग, म्हणजे काहीच नाही, अशा प्रकारच्या स्वरूपामध्ये बॅच तुम्हाला मिळते आहे. तुम्ही एकदा लेक्चर बघा, लेक्चर बघितल्यानंतरच तुम्ही मला सांगा आणि मला कमेंट्स करा की लेक्चर कशी वाटत आहेत. त्याच्यानंतर पुढे जर तुम्ही आलात तर व्यंजना म्हटल्यानंतर व्यंगार्थ अशा पद्धतीने तो जो काही त्या ठिकाणी शब्दांच्या शक्तीचा महत्त्वाचा पार्ट आहे तर तो आहे की इथं मूळ अर्थाला बाधा आणली जात नाही, त्याशी मिळता जुळता दुसरा अर्थ घेतला जातो. म्हणजे आपण जर लक्षात घेतलं तर लक्षणापेक्षा व्यंजना ही शब्दशक्ती एक वेगळ्या प्रकारची आहे की लक्षणामध्ये परिपूर्ण बाधा आणली जाते पण व्यंजनामध्ये बाधा आणली जात नाही. म्हणजे समाजातील असले साप ठेचून काढले पाहिजेत. आता समाजातील असले साप ठेचून काढले पाहिजेत म्हणजे काय की त्याच्याशी मिळता जुळता दुसरा अर्थ प्रकट करणे. म्हणजे काय की साप ठेचून काढले पाहिजेत म्हणजे काय तर दुष्ट प्रवृत्तीचे लोक. कोणती प्रवृत्ती, दुष्ट प्रवृत्ती. म्हणजे समाजातील असले साप ठेचून काढले पाहिजेत. ठेचून काढले पाहिजेत म्हणजे काय की दुष्ट प्रवृत्ती, समजलं का. म्हणजे सापाचा इथं मिळता जुळता अर्थ काय आहे समाजातल्या लोकांचा तर दुष्ट प्रवृत्ती, बरोबर. म्हणजे साप एकदा दंश झाल्यानंतर, बरोबर, तर ती व्यक्ती दगावण्याची शक्यता असते. नुसता स्पर्श जरी झाला सापाला तरी साप काय करतो, दंश करतो, बरोबर ना. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय की आपल्याला शब्दशः अर्थ घ्यायचा नाहीये, त्याच्याशी मिळता जुळता दुसरा अर्थ प्रकट करण्याची रचना इथे आलेली असते की दुष्ट प्रवृत्ती, की त्यांची सुद्धा भूमिका तीच असते की या समाजाला परिपूर्ण संपवणं, बरोबर. किंवा त्या ठिकाणी या समाजातली जी काही त्या ठिकाणी विचारसरणी आहे ते विचारसरणी
म्हणजे त्या पद्धतीने ते टिकू न देणं, म्हणजे अशा पद्धतीने या सर्व गोष्टी इथे महत्त्वाच्या ठरतात. म्हणजे सापाचा अर्थ इथे मिळता जुळता काय घेतलाय, दुष्ट प्रवृत्ती, बरोबर. पण आपल्याला शब्दशः अर्थ की साप अशा पद्धती, साप कधीही त्या ठिकाणी स्वतःहून एखाद्या व्यक्तीला चावायला येत नाही, बरोबर. जेव्हा एखादा व्यक्ती त्याच्यापर्यंत पोहोचतो तेव्हाच तो त्याला दंश करतो, बरोबर ना. हे आहे म्हणजे प्राणी कुठलाही असो, तो कुठलाही प्राणी स्वतःहून हल्ला चढवत नाही. माणूस जेव्हा त्याच्यापर्यंत पोहोचतो तेव्हाच त्या ठिकाणी त्याच्यावरती हल्ला चढविला जातो, बरोबर. किंवा असो काही प्रॉब्लेम नाही, तिकडे आपल्याला जायचं नाही, फक्त आपल्याला आपला जो काही अर्थ आहे तो लक्षात घ्यायचा आहे. बघा आता मला जरा झोपू दे, आज रविवार आहे, आज रविवारचा दिवस आहे, रविवारीच मी लेक्चर घेतो आहे, कारण की कामाच्या ओघामुळं त्या ठिकाणी वेळ मिळत नसल्यामुळे रविवारीच आपले लेक्चर होत असतात. ओके. आणि मग ते रेकॉर्डेड लेक्चर आपण 1-2 दिवसामध्ये आपल्या यूट्यूब चॅनलवर घेत असतो. यात कोणता व्यंगार्थ नाही. आता व्यंगार्थ म्हटलं तर मला जागरण झाले आहे, हा तर काही व्यंगार्थ नाही. रविवारचा आणि जागरण झाल्याचा काही प्रश्न नाही, बरोबर. आज ऑफिसला सुट्टी आहे, यस, हा त्याच्याशी मिळता जुळता अर्थ आहे. की आज रविवार आहे म्हणजे रविवारी ऑफिसला सुट्टी असते, हा त्याच्याशी मिळता जुळता अर्थ आहे, तो येणार व्यंगार्थामध्ये. आज उठण्याची घाई नाही, बरोबर, हेही बरोबर आहे. रविवार असलं एकदम निवांत कारभार चालतो, एकदम निवांत, बरोबर ना. तुम्ही काही जण ऑफिसला असणार, काही जण जॉबला असणार, तुम्हाला माहिती आहे की रविवार असला की एकदम निवांत कारभार असतो. जर रविवार नसला मग आपली कामाची घाई खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते, बरोबर. रविवार म्हटल्यानंतर शाळेला सुट्टी असते, एकदम निवांत कारभार असतो, आठवड्यातून 1 दिवस असतो. पण आम्हाला काय नाही, आम्हाला लेक्चर घ्यायलाच लागतं, बरोबर. फक्त तुमच्या हितासाठी, विद्यार्थ्यांचं हित जोपासून या सर्व गोष्टी आपण चालवलेल्या आहे मित्रांनो. त्याच्यानंतर पुढे रविवारचे झोपायचेच असते असं कुठं आहे, असं नाही ना. रविवारचं झोपायचंच असते, कुणी सांगितलं असं? अजिबात नाही. म्हणजे अ आणि ड हे त्याच्याशी मिळतं जुळतं नाहीये, म्हणून त्या ठिकाणी व्यंगार्थ नाही विचारलाय, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. ओके. हा 5 नंबरचा प्रश्न. 6 नंबरचा प्रश्न आहे, खालील क्रियापद कोणता अर्थ सूचित करतात, योग्य पर्याय निवडा. आता बघा, तेवढी राहिलेली 5 वाक्ये पूर्ण कर बरं. बघा आता आज्ञार्थ म्हटल्यानंतर तुम्हा सर्वांना माहिती असावं की इथं आलेलं जे काही क्रियापद असतं तर त्यातनं आज्ञा म्हणजे त्यातनं काय काय प्रकट होऊ शकते, तर लक्षात ठेवा, आज्ञा, त्याच्यानंतर सल्ला, विनंती, उपदेश, प्रार्थना, त्याच्यानंतर परवानगी, बरोबर. अशा प्रकारे म्हणजे आज्ञा, सल्ला, विनंती, उपदेश, प्रार्थना, परवानगी, आशीर्वाद, अशा प्रकारचा अर्थबोध ज्या क्रियापदातनं प्रकट होत असतो ना, तर त्याला आज्ञार्थी क्रियापद म्हणा किंवा क्रियापदाचा अर्थ असं म्हटलं जातं. क्रियापदाचा अर्थ अजून एक महत्त्वाचा प्रकार आहे पुढं, तो बॅचमध्ये मी सांगितलेला आहे. विद्यार्थी म्हटल्यानंतर 90% आलेलं उदाहरण हे कोणत्या प्रकारचं प्रत्यय त्याला जोडून आलेलं असतं, तर 90% आलेलं उदाहरण हे वा, वी, वे अशा प्रकारचं प्रत्यय जोडून आलेलं ते क्रियापद असतं. म्हणजे आता विद्यार्थी वाक्य म्हटल्यानंतर त्यामध्ये कर्तव्य, शक्यता, योग्यता, कर्तव्य, शक्यता, योग्यता, पात्रता, त्याच्यानंतर तर्क, अशा प्रकारची आलेली जी रचना असते, इच्छा, अशा प्रकारची आलेली जी रचना असते, संपूर्ण क्रियापदातून अशा प्रकारचा अर्थ प्रकट होत असेल तर त्याला म्हटलं जातं विद्यार्थी. त्याच्यानंतर स्वार्थी वाक्य म्हणजे काय, तर याचा अर्थ एकच होतो, फक्त काळाचा बोध होत असेल, फक्त काळाचा बोध होतो. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. नंबर 2 ची महत्त्वाची गोष्ट काय, कुठलाही हेतू कळत नाही, कुठलाही हेतू कळत नाही किंवा समजत नाही. त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, तर त्याला मराठीमध्ये स्वार्थी वाक्य असं म्हटले जाते. संकेतार्थीमध्ये काय असतं रे मित्रांनो, तर संकेत म्हणजे काय, तर संकेत म्हणजे अट. म्हणजे इथं आलेली रचना जी काही असते तर इथं आलेली रचना जर तरची असते. जर तर, जर असं केलं तर तसं होणार. जर मी तुला फोन केला तर तू घरातून बाहेर ये, बरोबर ना. जर तर अट असते, असं केलं तर असं होणार. याला मराठीमध्ये संकेतार्थी म्हटलं जातं. मग आता उदाहरण काय, तेवढी राहिलेली 5 वाक्य पूर्ण कर बरं. राहिलेली 5 वाक्य पूर्ण कर बरं विनंती केलेली दिसते आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न कोणताही असू द्या, कोणत्याही पेपरला विचारलेला असू द्या, TCS, IBPS, MPSC मुख्य असू द्या
का पोलीस भरती असू द्या, कोणत्याही पेपरला विचारलेला प्रश्न असू द्या, कन्सेप्ट क्लिअर असली ना तुम्हाला उत्तर येणार म्हणजे येणार. ओके. त्यानंतर पुढे आता 7 नंबरचा प्रश्न आहे योग्य जोड्या जुळवा. आता प्रश्न काय आहे, एकीकडे त्या ठिकाणी शब्दांचे प्रकार दिले आहेत आणि दुसरीकडे त्या ठिकाणी आपल्याला जोड्या सांगितल्या आहेत. आता सिद्ध शब्द म्हटल्यानंतर सिद्ध या शब्दाचा अर्थ अगदी सर्वांना परिचित असला पाहिजे. आता सिद्ध म्हणजे काय, ज्याच्या कन्सेप्ट क्लिअर नसतात, ज्याला काही माहिती नसतं, बरोबर, ज्याने कधी वाचलेलं नसतं, त्याला तो सिद्ध म्हटल्यानंतर ज्या शब्दातनं काहीतरी सिद्ध करता येते त्याला सिद्ध शब्द म्हणतात. ते चुकीचं आहे. सिद्ध शब्द म्हटल्यानंतर जो शब्द आलेला असतो मित्रांनो आणि त्या शब्दाचं आलेलं जे काही मूळ रूप असतं त्याला मराठीमध्ये सिद्ध शब्द म्हणून ओळखलं जातं. मग ते क्रियापदाचं मूळ रूप असू दे का शब्दाचं मूळ रूप असू दे त्याला सिद्ध शब्द म्हणून ओळखलं जातं. नंबर 2चा प्रकार आहे तो म्हणजे साधित शब्द. साधित या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती असावा. साधित शब्द म्हणजे काय की मूळ रूपात झालेला बदल. मूळ रूपात झालेला बदल म्हणजे तिथे त्याला काय म्हणतात तर त्याला साधित शब्द म्हणून ओळखले जाते. काय म्हणतात त्याला, साधित शब्द म्हणून ओळखले जाते. की त्या शब्दांच्या मूळ रूपामध्ये झालेला बदल जो असतो त्याला मराठीमध्ये साधित शब्द म्हणून ओळखले जाते. त्याच्यानंतर सामासिक शब्द म्हटल्यानंतर काय असतं मित्रांनो, तर सामासिक शब्द म्हटल्यानंतर संस्कृतमधनं मराठीमध्ये ती येत असतात. आणि अभ्यास्त शब्द म्हटल्यानंतर याचे 3 प्रकार आहे. अभ्यास्त शब्दाचे किती प्रकार आहे, 3 प्रकारांमध्ये त्याची विभागणी झाली आहे. ते 3 प्रकार कोणकोणते ते लक्षात घ्या. सर्वात पहिला प्रकार येतो पूर्णाभ्यास्त. पूर्णाभ्यास्त म्हणजे काय असतं मित्रांनो, पहिला शब्द जो असतो तोच दुसरा शब्द येणं, बरोबर, याला पूर्णाभ्यास्त म्हणून ओळख आहे. की जो पहिला शब्द आलेला असतो तोच दुसरा शब्द येत असतो त्याला पूर्णाभ्यास्त म्हणतात. आणि यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट, पहिल्या शब्दाला अर्थ असतो दुसऱ्या शब्दालाही अर्थ असतो, ती पूर्णाभ्यास्ताची रचना असते. त्याच्यानंतर त्या ठिकाणी दुसरा प्रकार आहे याचा तो म्हणजे अंशाभ्यास्त. अंशाभ्यास्त म्हणजे काय, तर अंशाभ्यास्त म्हणजे 2 शब्द आलेले असतात, इथं पण जोड शब्द असतो तो, बरोबर, पण जो दुसरा शब्द असतो ना, म्हणजे पहिला शब्द जर घर आलेला असेल तर दुसरा शब्द असतो बीर, बरोबर, म्हणजे घर बीर. तुम्हाला घर बीर आहे का नाही, मग घर बीर म्हटल्यानंतर दुसरा शब्द जेव्हा जोडून येतो, घर हा पहिला शब्द झाला, दुसरा शब्द जेव्हा जोडून येतो बीर आल्यानंतर एखादं अक्षर तिथे बदलून आलेलं असतं. मग आता ब इथं बदलून आलेलं आहे म्हणजे त्या ठिकाणी त्या दिलेल्या शब्दाची रचना झालेली आहे की घर बीर. म्हणजे घर बीर म्हटल्यानंतर 2 शब्द इथं जोड शब्द जोडलेली आहेत, बरोबर. मग ती 2 शब्द इथं जोडलेली असताना जो दुसरा शब्द आलेला आहे जोडून, बरोबर, त्याला अर्थ नसतो, दुसऱ्याला अर्थ नसतो, म्हणजे दुसऱ्या शब्दाला अर्थ नसतो. अशा प्रकारे या 2 गोष्टी इथं क्लिअर होणं महत्त्वाचं आहे. याला म्हटलं जातं अंशा अभ्यास्त. आणि तिसरा जो प्रकार आहे तो नंबर 3चा तो म्हणजे अनुकरण वाचक. अनुकरण वाचक मध्ये काय असतं मित्रांनो, तर अनुकरण वाचक मध्ये त्यातनं ध्वनी प्रकट होत असतो. काय प्रकट होत असतो, तर ध्वनी त्यातनं प्रकट होत असतो. म्हणजे त्यातनं जो ध्वनी आहे तो ध्वनी प्रकट होत असतो त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, अनुकरण वाचक म्हणतात. म्हणजे गटा गट हा जो काही त्या ठिकाणी ध्वनीवाचक शब्द आहे किंवा अनुकरण वाचक शब्द आहे त्याला म्हटलं जातं. अशा पद्धतीने आपल्याला हे संपूर्ण प्रकार इथे आता दिलेली आहेत. ओके. मग आता आपल्याला सांगायचं काय आहे, तर आता इथं आपल्याला सांगायचं आहे सिद्ध शब्द म्हटल्यानंतर अ चं 4 येणार आहे 100%, कारण की ते मूळ रूपामध्ये दिसत आहे की जा, ए, कर, खा, पी, घे, बरोबर. अशा पद्धतीने साधित शब्द म्हटल्यानंतर आपल्याला इथं माहिती असावी, बरोबर. साधित शब्द म्हटल्यानंतर आपल्याला ही माहिती असावी की जे काही मूळ शब्दांमध्ये बदल झालेला आहे, जसं की त्या जड या शब्दाला प्रत्यय जुडलेला आहे, त्व हे प्रत्यय जुडलेला आहे. नवल याच्यामध्ये नवल अशा प्रकारचं मूळ रूप होतं, त्याला आई अशा प्रकारचं प्रत्यय जुडलेला आहे, म्हणजे नवलही हा शब्द झालेला आहे. त्याच्यानंतर प्रौढ हा मूळ रूप होतं, त्यानंतर त्व त्याला प्रत्यय जुडलेला आहे आणि प्रौढत्व अशा पद्धतीने दिलेल्या शब्दाचं मूळ रूप तयार झालं आहे. म्हणजे जर आपण आता लक्षात घेतलं तर साधितचं 3 जुडणारे. सामासिक शब्द म्हटल्यानंतर राजपूत, त्याच्यानंतर इकडं देवालय आणि क्रीडांगण, बरोबर. राजपूत, देवालय, क्रीडांगण ही शब्द सामासिक शब्द आलेली आहेत. राजपूत, त्याच्यानंतर देवालय आणि क्रीडांगण ही साधी शब्द आली आहे. आणि अभ्यास्त शब्दांतर आत्ताच कन्सेप्ट तुम्हाला समजून सांगितले आहे की लाल लाल, घर घर, गटा गटा अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्याची ती जोडी जुडणार आहे. म्हणजे आत्ता जोड्या जुडल्यानंतर उत्तर आपल्याला काढता येणार आहे की अ चं 4 म्हणजे पर्याय क्रमांक 1च हे उत्तर त्याचं योग्य असलं पाहिजे. अ चं 4 म्हटल्यानंतर
पहिला आहे बचं त्या ठिकाणी 3 असायला पाहिजे होतं. इथं जे काही त्याकडे टायपिंग करताना ही जी काही रचना आहे ही रचना चुकलेली आहे किंवा यापैकी तुम्ही नाही हे उत्तर देऊ शकतात, कारण की तशा प्रकारचे पर्याय नाही आहे ना. मग पर्याय क्रमांक 4 दिलेला आहे. मग आता TCS IBPS ने हा विचारलेला प्रश्न होता, मग पर्याय क्रमांक 4 तुम्ही तिथे उत्तर देऊ शकतात. की तिथे चुकलेला अशातला प्रकार नाही. आता काही जण म्हणतील की तो प्रश्न चुकलेला आहे, मग त्यावर ऑब्जेक्शन घेतील. तुम्हाला पर्याय दिलेला आहे ना यापैकी नाही, मग त्याला उत्तर करा ना यापैकी नाही, विषय संपला. मग यापैकी नाही म्हटल्यानं त्या उत्तर आलं. आता उत्तर काय पाहिजे होतं मी तुम्हाला सांगितलं, ती जोडी किंवा त्या सर्व कन्सेप्ट इथं क्लिअर करून दिल्या. त्यानंतर 8 नंबरचा प्रश्न आहे बघा, दातात तृण धरणे. या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? दातात गवत धरणे तर काही येऊ शकत नाही, बरोबर. दंत खाणे येऊ शकत नाही. शरणागती पत्करणे हे त्याचा योग्य अर्थ आहे मित्रांनो. ओके, काय होणार आहे या वाक्प्रचाराचा अर्थ? शरणागती पत्करणे. ओके, शरण जाणे असं आपण त्याला म्हणतो, दातात तृण धरणे. 9 नंबरचा प्रश्न आहे, मला संकष्टीला चंद्र दिसला या वाक्यातील कर्ता ओळखा. आता 90% विद्यार्थी काय करतात की मला हा वाक्यातील कर्ता याचं मूळ रूप त्या ठिकाणी काय आलेलं आहे, मी हे हा वाक्यातील कर्ता आहे असं सांगून मोकळे होतात. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, कर्त्याच्या आधी आलेला जो शब्द असतो चतुर्थी विभक्तीमध्ये, चतुर्थी विभक्तीमध्ये असतो. कारण कर्माला सोडून इतर कोणत्याही शब्दाला सलाते सलाते हे प्रत्यय जोडलेला असेल तर ते चतुर्थी विभक्तीमध्येच येत असते. आणि जर फक्त एकट्या कर्त्याला कर्माला जर सलाते सलाते जोडलेलं असेल तर ते द्वितीय विभक्तीमध्ये येत असतं. हा कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर असावा. आता मला असं वाटतं की एका लेक्चरमध्ये अजून किती सांगावं, बरोबर, पण ते काय होत जातं की लेक्चर खूप मोठ्या प्रमाणामध्ये लांबत जातं आणि लेक्चर जर लांबलं तर ते इरिटेट होतं. ओके, त्याच्यामुळं ज्या ज्या महत्त्वाच्या कन्सेप्ट आहे त्या सांगण्याचा प्रयत्न मी इथे करतोय. आता इथं विचारलेलं काय, कर्ता ओळखा. माता वाक्यातील तुम्हाला जर कर्ता ओळखायचं असेल तर लक्ष मराठी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपलं कर्ता व कर्म ओळखण्याचं एक स्वतंत्र लेक्चर आहे, ते आवर्जून बघा. मी टोटली सर्व कन्सेप्ट तिथे क्लिअर केले आहे. MPSCने विचारलेली प्रश्न सुद्धा घेतलेली आहेत. तर लक्ष मराठी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला जावा आणि तिथं ते लेक्चर आवर्जून बघा. ओके, कारण की या घटकावरती मिनिमम 4 ते 5 घटक अवलंबून आहे आणि 2 ते 3 प्रश्न सहज यावरती विचारलेली असतात. मग आता कर्ता म्हटल्यानंतर तुम्हा सर्वांना माहिती असावं की क्रिया करणारा जो असतो त्याला वाक्यरचनेमध्ये कर्ता म्हणून ओळखतात. मग आता यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे की वाक्यामध्ये असलेलं जे काही क्रियापद आहे तर सर्वप्रथम क्रियापद शोधा. काय शोधा? क्रियापद शोधा. क्रियापद शोधल्यानंतर नंबर 2 मध्ये क्रियापदा जो धातू आहे तो क्रियापदाचा धातू घ्या. हा क्रियापदा धातू घेतल्यानंतर क्रियापदाच्या धातूला नारा, कशाला धातूला? नारा, नारी, नारा किंवा नारी किंवा नारे किंवा नाऱ्या कोणने प्रश्न विचारा. आता थोडं पुढे जाऊन सांगतो MPSCच्या दृष्टिकोनातून. कोणने प्रश्न विचारा केव्हा? जेव्हा वाक्यामध्ये तुम्हाला व्यक्तिवाचक कर्ता ओळखायचा असेल तेव्हा. जर तुम्हाला वाक्यातून वस्तुवाचक कर्ता ओळखायचा असेल तर वस्तुवाचक कर्ता ओळखण्यासाठी तुम्हाला क्रियापदा धातूला कायने प्रश्न विचारायचा आहे. नारा, नारी, नारे, नाऱ्या कायने प्रश्न विचारायचा आहे. इथे काय आता मला संकष्टीला चंद्र दिसला, क्रियापद काय आलेला आहे? दिसला हे क्रियापद आला आहे. काय आला? क्रियापद दिसला. क्रियापद दिसला आल्यानंतर या क्रियापदाचा मूळ धातू येतोय दिस. मग तुम्ही अशा प्रकारचा प्रश्न इथं विचारू शकताय की दिसणारा कोण, अशा प्रकारचा प्रश्न तुम्ही इथे विचारू शकताय. मग दिसणारा कोण अशा प्रकारचा प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला उत्तर भेटते आहे चंद्र. आता मला का तर नाही, ते वाक्य मला येऊ शकत नाही. या वाक्यातला कर्ता कोणता आलेला आहे तर या वाक्यातला कर्ता आलाय चंद्र. इतक्या सोप्या पद्धतीने कन्सेप्ट मी तुम्हाला क्लिअर करून दिल्या. आता यानंतर प्रश्नाचं उत्तर कधीही चुकवू नका. ओके, चला जाऊया पुढे. आता आजच्या लेक्चरमधला शेवटचा प्रश्न, शब्दसमूहाबद्दल एक शब्द. अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारला आहे की खानदेशातील शंकर मामा बहुविरी आहेत. ओके, बहुविरी या वाक्याच्या अर्थासाठी पुढील योग्य पर्यायाची निवड करा. आता बघा, बहुविरी या शब्दाचा अर्थ आतापर्यंत आपण बहुविरी म्हटल्यानंतर फक्त समासामध्ये याला ऐकलाय. याचा अभ्यास किंवा हे फक्त आपण समासामध्ये ऐकलाय. समासामध्ये काय ऐकलंय की बहुविरी समास ऐकलाय. बहुविरी समास म्हणजे काय की ज्या समासाची दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्या पदाचा बोध होतो त्याला बहुविरी समास म्हणतात. पण मित्रांनो, बहुविरी या शब्दाचा अर्थ अजून एक होतो की त्या ठिकाणी की धान्य संपन्न, बरोबर, धान्य संपन्न जो गृहस्थ असतो, बरोबर, धान्य संपन्न असणारा जो गृहस्थ असतो त्याला बहुविरी या शब्दाने, या नामाने ओळखलं जातं.
म्हणजे माझे मामा धान्य संपन्न गृहस्थ आहेत, पहिला पर्याय, हेच उत्तर त्याचं योग्य बरोबर आहे. दुसरं होतं माझ्या मामांच्या अनेक मुली आहेत, अजिबात नाही, तिकडे जाऊ नका. ओके. दुसरा पर्याय येऊ शकत नाही, माझ्या मामांच्या काही सुना वेगळ्या राहतात, हे येऊ शकत नाही. माझ्या मामांना अनेक व्यसने आहेत, हेही येऊ शकत नाही. म्हणजे फक्त पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. अशा प्रकारे खानदेशातील शंकर मामा बहुविरी आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. अशा प्रकारे मित्रांनो आजचं आपलं लेक्चर होतं. आणि तुम्हाला आजचं लेक्चर कसं वाटलं आवर्जून मला कमेंट्समध्ये सांगा. आणि तुम्हाला अजून कुठल्या प्रकारचे लेक्चर हवे आहेत आपल्या यूट्यूब चॅनलवरती, प्रवीण काळे क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवरती, तसं मला कमेंट्समध्ये सांगा. इथं मी थांबतोय. आणि ज्यांना बॅच घ्यायचे त्यांनी आवर्जून घेऊन घ्या. अजून 2 दिवस तुमच्याकडे बाकी आहेत. ओके. 2 दिवसानंतर बॅचची फी वाढणार आहेत. सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.